चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं जीडीएस मध्ये सिलेक्शन आतापर्यंत झालेलं नाहीये त्यांच्यासाठी अतिशय खुशखबरी आहे। सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला रेल्वे मध्ये संधी मिळणार आहे। तिथे सुद्धा तुम्हाला कुठलीही परीक्षा नाही, कुठलीही इंटरव्ह्यू नाही, फक्त सिलेक्शन तुमचं मार्कच्या बेसिसवर सेम जीडीएस सारखं होणार आहे। म्हणून ज्यांचं जीडीएस मध्ये सिलेक्शन नाही झालं अजिबात निराश व्हायचं नाही। रेल्वेची भरती आलेली आहे मित्रांनो, साऊथ सेंट्रल रेल्वेची भरती आहे। तब्बल 2800 पदासाठी ही भरती असणार आहे, म्हणून लगेच अप्लाय करायचं आहे। तर आता अप्लाय कसं करायचं आणि किती तारखेपर्यंत करायचं मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या 2800 प्लस जागा आहेत, म्हणजे 28 एकच जागा आहे साधारणपणे। शिक्षण तुमचं 10वी आणि ITI लक्षात घ्या। इथे फक्त सिलेक्शन क्रायटेरिया थोडासा चेंज आहे। जीडीएस मध्ये तुमचं 10वी बेसवर होतं, परंतु इथे तुम्हाला 10वी प्लस ITI एवढं एज्युकेशन लागणार आहे, तरच तुम्ही तिथे फॉर्म अप्लाय करू शकता। जर तुमचं नसेल झालं तर इतरांना शेअर करा ज्यांचं दोन्ही कंबाईन मध्ये झाले। याच्यामध्ये कुठलीही एक्झाम नाही, कुठलाही इंटरव्ह्यू नाही, सिलेक्शन फक्त पर्सेंटेज बेसिसवर आहे, सेम जीडीएस पॅटर्न। दुसरा पॉइंट आहे, डेट आहे याची 12 मार्च ते 11 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे। अप्लाय कसं करायचं ते पण मी पुढे सांगतो, व्हिडिओ शेवट पर्यंत पहा। पात्रता असणारे 10वीला कमीत कमी 50% असणार आवश्यक आहेत आणि ITI संबंधित रिलेटेड ट्रेड तुमचा कंप्लीट झालेला असणं आवश्यक आहे। तिसरा पॉइंट आहे, याच्यामध्ये वय जसं साधारणपणे 18 प्लस लागतं, पण इथे प्लस पॉइंट असा आहे तुमचं वय 15 प्लस जरी असेल तरी तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे वयाच्या 24व्या वर्षापर्यंत। SC ST आणि OBC कॅटेगरी साठी एज रिलॅक्सेशन इथे मिळणार आहे नक्कीच, म्हणून वयाची 8 15 ते 24 साधारणपणे ही आहे। ह्याच्यामध्ये कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला तिथे एजचं सूट मिळणार आहे। फीस असणार आहे मित्रांनो, जनरल OBC आणि EWS वाल्यासाठी फक्त 100 रुपये ऑनलाईन पद्धतीने इथे फीस भरायची आहे तुम्हाला। UPI वरून, क्रेडिट कार्ड वरून अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फी भरू शकता। जर तुम्ही SC ST आणि फिमेल असाल तर तुम्हाला 0 फीस असणार आहे, कुठल्याच प्रकारची फीस इथे नसणार नाही मित्रांनो। त्याच्यानंतर जर ITI मध्ये तुमचं फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, वेल्डर असेल आणि मेकॅनिक्स हे जे 4 ट्रेड आहेत ते जर झाले असतील तर तुम्हाला सिलेक्शन जास्त आहे, तर संबंधित ट्रेड दुसरे सुद्धा भरू शकतात, परंतु मोस्टली हे जर 4 असतील तर नक्कीच तुम्हाला चान्स इथे वाढतो मित्रांनो। आता पर्सेंटेज इथं कसं कॅल्क्युलेट केलं जाणार, सेम जीडीएस सारखं, पण इथं पर्सेंटेजचा मिनिमम क्रायटेरिया आहे 50%। जसं की जीडीएस मध्येला नो पर्सेंटेज क्रायटेरिया, ज्याचे जास्त पर्सेंटेज त्याचं सिलेक्शन चान्स असं होतं, परंतु इथं मिनिमम पर्सेंटेज तुम्हाला 50% एवढे पाहिजे आहेत। जर 50च्या खाली असाल, 49 किंवा 45 असाल तर इथे तुमचं सिलेक्शन अजिबात होणार नाही, कारण मिनिमम क्रायटेरिया कमीत कमी 50% तुम्हाला इथे लागणार आहेत। त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं अप्लाय कसं करायचं, कारण अप्लाय करायची लास्ट डेट मित्रांनो 11 एप्रिल आहे, म्हणजे अजून तुम्हाला 10-12 दिवसाचा कालावधी आहे, परंतु शेवटच्या दिवसाची वाट बघायची नाही। शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला मित्रांनो इथे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, साईट हँग चालणे किंवा एरर शो करणे अशा प्रॉब्लेम्स असतात। आता अप्लाय कसं करायचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे, म्हणून एकही पॉइंट स्किप करू नका। जर अप्लाय करताना चुकला तर तुमचं इथे सुद्धा रिजेक्शन होऊ शकतं, सेम जीडीएस सारखं। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे। तुम्ही मोबाईलवर किंवा PC वर जर फॉर्म भरणार असाल तर त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन असा ऑप्शन येईल, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे, सेकंड स्टेप आहे। त्याच्यानंतर तुमचे बेसिक डिटेल्स तिथे टाकायचे आहेत। आता बेसिक डिटेल्स मध्ये कुठल्या गोष्टी असणार आहेत, तुमचं नाव जसं मार्कशीट वर किंवा TC वर असेल त्या पद्धतीने तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ऍक्टिव्ह मेल ID तिथे एंट्री करायची आहे। कशामध्ये, बेसिक डिटेल्स मध्ये। ओके, बेसिक डिटेल्स झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत फॉर्म भरता वेळेसच मित्रांनो, ठीक आहे। आता फॉर्म भरता वेळेस डॉक्युमेंट कुठले कुठले अपलोड करायचे, तर
फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुमचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून व्यवस्थित, त्याच्यानंतर डिजिटल सिग्नेचर स्कॅन करून तुम्हाला तिथे अपलोड करावी लागणार आहे तुमची साईन. साईन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जी तुम्ही अपलोड करणार आहात साईन, सेम तोच साईनचा पॅटर्न किंवा सेम तशीच साईन आफ्टर फायनल सिलेक्शन नंतर तुम्हाला लागणार आहे. साईन मध्ये मिसमॅच नको, तुमच्यावर थोडासा प्रेशर येऊ शकतं जर साईन चेंज केली किंवा हे झाले तर सिलेक्शनला थोडा इश्यू येऊ शकतो. फारसा इश्यू येत नाही, परंतु काळजी घ्या साईन बद्दल. त्याच्यानंतर फोटोचं सांगायचं झालं तर लेटेस्ट वाले फोटो अपलोड करा. खूप ओल्ड किंवा जुने वाले फोटो बिलकुल अपलोड करू नका. त्याच्यानंतर तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे, शाळेमध्ये प्रमाणपत्र मिळतं, जेवढे मार्क्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित तिथे अपलोड करावं लागणार आहे मार्कशीट. त्याच्यानंतर तुमचं ITI झालेलं असेल म्हणजे असायलाच पाहिजे. ITI सर्टिफिकेट असेल तर ते कंपल्सरी तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर फी पेमेंट करावी लागणार आहे. UPI किंवा क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तिथे फीस भरावी लागणार आहे. नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. सिंपल बेसिक स्टेप्स आहेत, या पद्धतीने तुम्ही फॉलो केला तर फॉर्म मध्ये कुठलीच गडबड होणार नाही आणि बिलकुल गडबड करूही नका. तिसरा आणि चौथा पॉइंट लक्षात घ्या, हे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हवे आहेत सगळे. फोटो तर ओरिजिनलच असतो, साईन स्कॅन कॉपी असते, परंतु मार्कशीट असेल तर ओरिजिनलच अपलोड करा. काही विद्यार्थी काय करत असतात, झेरॉक्स काढतात, झेरॉक्सला स्कॅन करतात आणि ते अपलोड करतात. याने सुद्धा काही इश्यू येत नाही, परंतु काय होतं, जर झेरॉक्स कधी कधी ब्लर येते किंवा क्लिअर इमेज येत नाही किंवा त्याचा डलनेस शो होतो तिथे, मग तिथे व्यवस्थित अपलोड न झाल्यामुळे फॉर्म जरी सबमिट झाला तर सिलेक्शन होल्डवर राहू शकते. कारण की ओरिजिनल असेल तर सगळे क्लॅरिटी येते, त्याच्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे अपलोड करा मित्रांनो. अपलोड केल्याच्या नंतर सबमिट करायचंय फायनल आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो. ही प्रिंट काढणं खूप आवश्यक आहे, पुढे तुम्हाला उपयोगी पडते. लागलीच प्रिंट काढून घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सॅलरी किती मिळणार आहे. साधारणपणे 7,000 पासून 12,000 पर्यंत याच्यामध्ये सॅलरी मिळणार आहे तुम्हाला. आफ्टर कम्प्लिशन, जॉब कम्प्लिशन तुम्हाला इथे सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मिळणार आहे, म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे कडून तुम्हाला इथे अप्रेंटिसचं सर्टिफिकेट मिळणार आहे. कारण ही जी भरती आहे ती अप्रेंटिस पदासाठी आहे, परंतु तुमच्या करिअरला टर्निंग पॉइंट ठरू शकते. ज्या विद्यार्थ्यांचं रेल्वेमध्ये जाण्याचं स्वप्न आहे, भले तुमचं 1 वर्ष अप्रेंटिस पद ह्या पदावर तुम्ही कार्यरत केलं तर तुम्हाला अनुभव मिळतो, कामाचा क्रायटेरिया माहित होतो, बाकीच्या रेल्वे बद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी माहित होतात आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळतं. त्यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये क्लास 1 ऑफिसर पदापर्यंत पोहोचू शकता. या थ्रू नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळ्या रेल्वेचे एक्झाम्स द्यावे लागतील. परंतु तुम्हाला जर बेसिक रेल्वेच्या डिटेल्स माहित असेल, बेसिक्स 1 इयर एक्सपिरियन्स अप्रेंटिस पदाचा असेल तर पुढे चालून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सोयीस्कर होत असतात मित्रांनो. म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, कधीही एकाच भरतीवर डिपेंड राहायचं नाही सिलेक्शन नाही झालं तर. कारण वेळ खूप फास्ट निघून जातो, आयुष्य असंच फास्ट निघून जाईल. म्हणून लवकर डिसिजन घ्यायचे. जरी भरती अप्रेंटिस पदाची असली तरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथे अप्लाय नक्कीच करायचंय. तुम्हाला इथे रोजगार मिळेल आणि पुढे रेल्वेमध्ये भरती होण्यासाठी याचा फायदा होईल मित्रांनो. आता शेवटचा पॉइंट एक सांगतो मित्रांनो, इथे डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी करून ठेवा आणि याच्यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू होणार नाही, तसेच कुठलीही एक्झाम होणार नाही. डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे तुमच्या मार्कच्या बेसिस वरती मित्रांनो. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, काही तुमचे प्रश्न किंवा डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे. काही प्रश्न असू द्या, काही डाऊट असू द्या, तुम्हाला 100% त्याचं सोल्युशन मी देईल मित्रांनो. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचंय, जेणेकरून जे विद्यार्थ्यांना जॉब नाहीये किंवा रेल्वेमध्ये जाण्याचं स्वप्न आहे त्यांचं ते पूर्ण होईल मित्रांनो. म्हणून चॅनलवर स्टे ऑन राहायचं मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.